हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 8वीतील नागरिकशास्त्रातील पहिला धडा संसदीय शासन पद्धतीची ओळख या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. संसदीय शासन पद्धती येथे विकसित झाली. उत्तर आहे अ. इंग्लंड. 2. अध्यक्षीय शासन पद्धतीत हे कार्यकारी प्रमुख असतात. उत्तर आहे क. राष्ट्राध्यक्ष. पुढचा प्रश्न क्रमांक 2. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. मंडळाचे नाव, कार्य. 1. कायदे मंडळ, कायद्याची निर्मिती करणे. 2. कार्यकारी मंडळ, कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, राज्यकारभाराविषयी धोरणे ठरवणे. 3. न्यायमंडळ, न्यायदान करणे. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. उत्तर. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडची भारतावर सुमारे 150 वर्ष सत्ता होती. या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार चालवला. संविधान सभेत राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला, म्हणून भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. 2. संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते. उत्तर. संसदीय शासन पद्धतीत संसदेत चर्चा व विचारविनिमय करूनच निर्णय घेतले जातात. विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय होऊनच कायदेनिर्मिती होते. जनतेचे अहित होणारे वा स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे, धोरणे दूर करण्यासाठी चर्चा व विचारविनिमय होणे महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? उत्तर. ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदे मंडळाला जबाबदार असते तिला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 2. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ स्वतंत्र असतात. राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असून त्यांच्याकडे कायद्याची अंमलबजावणी व इतर महत्त्वाचे अधिकार असतात. शेवटचा प्रश्न क्रमांक 5. विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. विरोधी पक्ष संसदेत सरकारच्या धोरणावर चर्चा करून त्यातील त्रुटी दाखवून देतो. सार्वजनिक हिताचे प्रश्न संसदेत मांडतो. योग्य धोरणांना विरोधी पक्ष सहकार्य करतो. सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करतो. त्यामुळे सरकार मनमानी कारभार करू शकत नाही. म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेत विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.